काय बघा काहीच किती तुला इथे यायला जमणारच नाही पहिली गोष्ट तर. ए चल टाटा. आमच्या भक्त मंदिराचा एक काम झाले आता. एकच झाले ना. एकच काम झालेलं आहे. त्या लाइटिंग वगैरे खूप बाकी आहे. तरी पण एका खांबामध्ये बी खूप भारी दिसते. आणि आम्ही त्यात खूप न्यू अट्रॅक्टिव्ह काय ना काय टाकतोय. पहिलं लाइटिंग टाकायची. पहिलं तर नुसतं असं उभंच होतो. फायनली खतम झालेला आहे. अशा प्रकारे थोडीशी मेहनत आहे पण आम्ही आज पूर्ण केलं. गाईच 4 वाजले 4 पण आमच्या डोल्यावर जरा पण झोप नाही. एखादा कॉफी पितोय एखादा धीर पितोय. गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे वाजलेत 8:45 वाजलेत. सो डायरेक्ट दुकानावर येऊन ब्लॉगिंग चालू केले. मावळं तर एक नंबर आहे. तुम्हाला जास्त काही दाखवी नाही, फक्त वावच दाखवतो. तुम्ही फक्त वावच बघा. बाकी सगळं दादाने दाखवले. दादाच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघा. वाव बघा किती मोठी आहे ना भाई. मी ती वाळूसाठीच ब्लॉग चालू केला बघा. कसली मोठी वाव ना. आज जसं श्रावण संपलं तसं आईला पहिलीच मोठी वाव भेटले बघा. हलवा पापलेट सुरमया बी आहे मोठ्या मोठ्या. कापरी पापलेट त्या साईडला फलई कोलबी विलबी सगळं दादाने दादाच्या ब्लॉगमध्ये दाखवले. म्हणजे मी काही जास्त दाखवी नाही. तर जाऊया आता निलम त्याच्या घरी. एक काम आहे आपलं, तो करून घेऊया. आणि आज जरा जास्तीच मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. फक्त बघा कसं आहे ते आता सांगणार नाही मी तुम्हाला. फक्त बघा. चला तर काहीच पोहोचलो निलमताईच्या इथे. सो निलमताई अजून उठलीच नाही. आज रविवारी भाऊजीला पण सुट्टी आहे, गोलू गायत्री दोघांना पण सुट्टी आहे. म्हणून एकदम आरामात आपलं ओरी बाहेरच बसले बघा. ओरी डेंजर कुत्रा बाबा. चला तर काही पोहोचलो आज दुकानात. पापलेट व्हाईट पापलेट हलवा छोटी पापलेट सुरमई आहे. एकदम छोटी पापलेट बघा. खापरी पहिल्यांदा बघली म्हणजे असे एकदम म्हणजे एकदम छोटे डेंजर दिसतात. या साईडला फलई आहे, बागरत मांदेली आहे, गाबोली आहे, जवला बोंबील पोचे कोलबी. चल जायचं नाश्ता करायला आपण पटकन मिळून. वाव पण आहे बघा. वाव बोलर कोंबूर मासा लवकर आहे. तर गाईच दादा तर गेल्या नाश्ता करून. आता मी करतो नाश्ता. मस्त ना मामाने मस्त सुपर आणले खायला. एक नंबर लागणार आहे बघा. मस्त सुपर आणले बघा. चला पटापट नाश्ता करून घेऊ. या साईडला भाकरी या सुकट. आता कस्टमर याचा टाईम यायचा अगोदर नाश्ता करून घेऊया. चला करून. तर गाईच नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता फक्त एकच काम राहिलेलं आहे, तो म्हणजे बर्फ कापायचा. सो तो आपला नेहमीप्रमाणे काम असतंच नसतं. तो काम आपल्याकडून काऊच झाला. असं एक दिवस बी नाही की तो काम नाही करायला लागत. तो करावंच लागतं. बर्फाची बिलकुलच बर्फ नाही आहे. पूर्ण फ्रीज खाली आहे ना. मावऱ्यात पण बर्फ नाही. हे बघा पूर्ण फ्रीज खाली आहे. पटापटा बर्फ कापू टाईमपास न करता. हे बघा 3-4 लाद्यात 2 लाद्या कापू. पुढं बघू काय ते. तर गाईज दुपारचं वाजलं आहे. सॉरी दुपारचे 1:45 वाजलेत ना. 2 वाजलं. दुकान वगैरे बंद केलं नाही. आज गिऱ्हाईक पण जास्त. तर जसा श्रावण महिना संपला भाई तसेच कस्टमर यायला चालू आहे. आता आज लास्टचा दिवस होता. वापस परवा नाही अजून 3 दिवसांनी गणपती आहेत. सो गणपतीनंतर बी लोक खाणार नाहीत. खातील तर 1.5 दिवसाचा 5 दिवसाचा गणपती गेल्यावरच खातील. 5 दिवसाचं बी नाही वाटतं 7 दिवसाचं आहे. सो चला दुकान वगैरे बंद केलं आहे. दादा आणि मीच चालू आहे. आईला तर लवकरच पाठवून दिलं आहे. बघू आता जसा कस्टमर येईल तसा. दादा येतो आता टेम्पो घेऊन. मस्त जाऊया. तुमचा खरंच खूप सपोर्ट भेटतो तर त्याबद्दल मनापासून धन्यवाद खरंच. चला निघूया घरी जायला. चला तर काय आताच पोचलो घरी. सो दादा बोलतो काकडे बघू. तर त्याशी व्हिडिओ काढत होतो काकड्याचा. मला की काकड्या काही भेटल्याच नाही. सो बघू आता दादाला भेटतात का नाही काकड्या. तुम्ही लिहा काय काकडे. अंकल बघला कसा डेंजर बोलतो. दादा आलेत का काकड्या. बारीक बारीक आहेत. मोठ्या मी त्याशी बघलेली एक कोणतरी नेली वाटतं चोरून वापस.
वही तोड़ता है। हाँ तुम्हारा नाम बताता है कौन? बोलते वो गाड़ी वाले लेते बोलते ओला वाले पता भी नहीं छूता हुआ। बघा दादा कुठं घुसले तुमको मालूम है शुरू से आज तक लगाया मैं छूता भी नहीं कुछ बिना दिए मांगे दे देते। अरे लोग लेकिन माँ को तुम्हारा नाम बताता है उसमें हम क्या करें? दादा नाही येत रे तिबक तिबक मैं बोलेगा उसको। कुठे हाँ बोलो उसको साले को दौड़ा दौड़ा के मारो उसको बोलेगा अरे छोटी तर आहे अरे हा ही एक ती पण नाही रे बारीक है हम्म. मेरे वाला बोलता है वो। हा हीच बघलेली मी बघ चल मी नाही बघले हे त्याशी मी नाही बघलेली पण मी त्या दिवशी बघितलेली काटे कसे असतात रे ग? चल काटे असं ताजा माल आहे ना हो. ताजा माल आहे. तसा नाही. उद्या ज्या मोठ्या होतील उद्या चला बाहेर आहे ना भेटले तर तिकडं बघ. कुठं सही बोला है वो क्या सही बोला है बोला रहा अरे फिर क्या तुम्हाला नाम बताया थोडा ही तुम नाही हे दादा ही बघ इथे एक आहे. ते पत्र्याच्या इथे बघ लागले पता भी नहीं छूता हूँ हे बघ जगह भी है गाड़ी लगाने की पत्र्याच्या इथं हे कर चोरी करेगा तो कहाँ से बाबा हे बघा जाने देगा तो केवड़ा तुम्हारा ही नाम लेता है फिर देख तुम मैं गाड़ी लगाने की जगह दी ऊपर चोरी हाँ. करेगा तो चलेगा मजाक मजाक चला बघू आता दादाला कुठे भेटले काय मेहनत करावं लागतं हाँ बोला होगा क्या कहना किसी बोलेगा ना कुठे अरे बाबा तो कसली डेंजर आहे ती दादा वरती खूप आल्यात रे मैं इसके सपऱ्याची भीती वाटत बाकी काय नाही किती मेहनत करावं लागते बघा कसली आहे झाड ना मिला डर मला कशाला देते माझ्याकडे मैं आहे काय ना. करू माझ्याकडे आहे ना ऑलरेडी टाकलं भारी कर हे बघा मस्त 2 काकडे भेटल्यात वरती आहेत काहीच पण खूप वरती आहेत ना सपऱ्याची भीती वाटते हे कसं असं टांगलेलंच फक्त यावर चढू नाही शकत आपण फाट्या ठेवायला ठेवले चला 2 भेटल्यात बघू चला तर काहीच दुकानावरती पोहोचलो मस्त झोपलेलो बाई उठायची इच्छा होत नव्हती तरी उठलो एकदा माणूस झोपला ना परत उठायची इच्छा होत नाही काय माहित का उठलो झाला आलो मस्त मग येता येता पाऊस पडत होता थोडक्याटी वाचलो तर लगेच आलो खोटा नाही ते दीपकला इतर रस्त्यावर एका फोकस कर रस्त्यावर ना भाई थेंब थेंब पडत होता थोडक्यात वाचलो हे बघ केस ओली असतील माझी हा आता डोक्यावर पाणी मारून आले चपरा फेक्या ए दीपक बारिश गिर रहा था क्या रे बता बारिश गिर रहा है क्या बता ए दीपक आपण अरे तो बारिश गिर रहा था ना घंटा है क्या घे. पूरा रोड सूखा है घे बारिश गिर रहा है ये यार एक नंबर खोटे रे तुम्ही खोटं नाही तुम्ही बघलाच नसेल तुला सपऱ्यामध्ये पाणी नसेल लागलं ना तसं तुम्ही कान्याने काहीतरी घालून ठेवलं असतं तिथं बसलेलं असतं म्हणून ना तेरा होगा ना मी उससे भी बढ़कर उससे भी बढ़कर काम करता नाही वरचा चाहिए जा हा जा असं 90 मारू आज जा एक 90 घेऊन ये जा आज आपण बी पार्टी करू यार आपण बी 3-4 दिवस पार्टी करायला बकऱ्या बघ कवरे आल्या कुठं गावान पडले ना ते बकऱ्या बघ रोडवर चालला येतात अरे हो बरोबर रे. एक लाईनीशीर येतात एक लाईनीशीर जातात बरोबर कोणच्याच त्या गावांच्या गावालेचे आपले भारी आहेत पण त्या बकऱ्या तर कोणी त्याला हात पण नाही लावत नाही तर कोणी असं घुसलं नाही असं डायरेक्ट माहिती बाबा पोल्याची वस्तू अशी नेत नाही बघा काहीच हे बघा रस्त्याच्या त्या साईडला चाललेत एक लाईनीतच चाललेत जसे जातील तसे वापस घरी जातील त्यांच्या त्याला चला तर काय संध्याकाळच्या वाजले 5:15 वाजलेले आहेत सो आपल्या इथं सॉरी आपले झाडाची काकडे आणलेली आहे दादा इथे एकटा खातो बघा ए फुल एन्जॉय मध्ये मीठ बीठ लावून मसाला नाही लावला फक्त ते बघा वरच्यावर मीठ लावलं नॉर्मली मला इचरीत पण नाही आहे ही पण नाही योग पण नाही तर मस्त आता बाबूसाठी आपण सायकल घेतलेली माहिती आहे ना आईने घेतली आपण नाही हा आईने घेतली आईने घेतलं आपण घेतलं एकच झालं ना बाई आता तू सर यो असंच करेल ना यो संसारवाला माणूस झाला ना यो आपलं तुपलंच करणार संसारवाले माणसं असंच करतात हे बघा बाबूसाठी आईने सायकल आणली वापस एकदा चालू नव्हत कर हिला बटनाच काहीच नाही वाटते ना ही वेगळी आहे ना तिच्यापेक्षा नाही नाही काय कुठंच नाही हा पण ही वेगळी आहे ना तिच्यात काय फरक आहे चला आता जर बाबू जर जागी असेल तर त्याला लगेच बसून टाकू याच्यात डायरेक्टच बसून टाकू ना झोपलेला असेल तर मग उद्या परवा बघू सो आईने मस्त पाव बी आणले तुला पाव खायचा आहे का घरी नेऊ एक राहू दे तर मला नंतर भूक लागली तर मी खाईल बिस्किट खाणार आहे का मी पण नाही खाणार हे बघा आईने मस्त बिस्किट आणलं सो चला पटापट आईने खोर पण दिलं ते वहिनीला जायच्यात बघू बाबू जर उठलेला असेल तर लगेच सायकलमध्ये बसू
काय जस्ट पोहोचलोय घरी न बाबू खोलायच्या अगोदर इकडे बघा तुझ्यासाठी नवीन सायकल आणले आईनी. खोलायची बाबू किती खुश आहे वहिनी. यो हे नाच नाच पहिले नाच. हे नाच नाच ना बाबू. त्याला आता बसून बघूया गाईज पहिले. चला खोलू पटापट. तर गाईज बाबूला बसवलं नाही हे असंच हे असं टाइमपास दिलं एक शो साठी. बाबू हे तुला कसं वाटतंय सांग ना. फिरता म्हणजे त्याची हाईटच पुरत नाही गायच्या याच्यामध्ये बघा. याच्यात करत येत वाटतं आणि असं काहीतरी वाकवतं त्याला. ए कसं वाटतं बाबू. ए क्रियांश कसं वाटतंय. त्याची हाईट नाही पुरत तो काहीच बोलू नाही शकत. बघा पाय कशा आता आम्हाला ढकला लागल. ए बाबू हा हस हस हस. ए बाबा उड्या मारा लागला. फिरेल वाहिनी फिरेल असं का बोलतो. हा ते हे आहेत ना तसं ते स्ट्रेट नाहीत ना त्याच्यासारखे नाहीत ते. बाबू टाटा चल बाय. बघा काहीच किती तुला इथे यायला जमणारच नाही पहिली गोष्ट तर. ए चल टाटा. तो घे करते. चल ये इथे न फली बी मस्त लावली बघा भाऊजीने. चल ये बाबू ये 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 बाबू ये. आता येतात पचका करता बघा. ये 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 नको 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 नको. अरे अरे आला 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 रे बाबा. चला तर काही संध्याकाळचे वाजले 10 वाजलेत. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आणि सर्व साफसफाई करून झालेली आहे. आता 2-3 दिवस आपल्याला टाइम भेटतो का नाही माहीत नाही. सो आता फ्रेश होतो आणि कुठे जातो ते नक्कीच बघा ब्लॉगमध्ये. तर बघा आता जातो घरी मस्त. हे बघा दुकान वगैरे बंद केलेलं आहे. दादा मस्त बल्ब काढतोय तर मी जातो मस्त फ्रेश होतो. न फ्रेश झाल्यावर तुम्हाला भेटतो. आपल्याला जायचंय उद्या काम. काय केला ए असं कशी पाणी उठलं बघ. असं नव्हतं करायला माझ्या यार दादा. विमान कोण झाला खाता का त्याने सुवाद आहे ना. तू खातात ते ना. तू हिसाब घेतो ना त्यांच्याकडून. चला तर काय मस्त फ्रेश वगैरे तर झालोय. तर आता आपण चाललोय प्रियाची ते डेकोरेशन वगैरे करायचं आहे. सो मला तिने सकाळी सांगितलेलं की दादा लवकर आहे की आपल्याला संध्याकाळी अख्खी रात्र जागून डेकोरेशन वगैरे करायचं आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा किती मजा येते काय ते. सर निघूया आता मस्त. बघूया गाडी आहे का नाही. चला निघतो. जायच्या अगोदर दादानी घरी बोलतो आपल्याला काहीतरी बघायचं आहे. हे बघा रोशन दादानी नवीन आर्टिकल आणलेला तो पण गायब झाला. हा कुठं गेला मग उडवतात तसं डेंजर. हे बघा ना किती भारी एकदम प्रॉपर एकदम रॅक वगैरे लावलेत आणि माल बिल सगळं संपवले. बघा थोडंच बाकी आहे. हे बघा एवढा आणतो ना भाई सगळंच गायब करतो 5 मिनिटात. आमचा बाबू नको आता मला माझा मूड नाही झाला. पप्पा आहे ना शेवटी पप्पा ते पप्पाच असतं भाऊ ना. हस ना. कसला राग आला काय माहिती भाई. आम्ही तो हेलिकॉप्टर बघायला आलो तोच भेटला नाही. याला बाहेर नाही. एकदम प्रोफेशनल टाईप केले. चला निघूया आता आपण बाईच्या इथं जायला. ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे. मला गायत्रीने पण फोन केला आता कधी येतोय. तुम्ही निघतो आता. याला काढलं काय यो बघा. ए सोन्या चल चल बाहेर चल चल ब्रो. अरे सॉरी हातच दिसतं मध्ये. तर चला गाईच निघू जाऊया आता प्रिया संचित मस्त डेकोरेशन वगैरे करूया. भेटूया तिथेच. चलो चला तर गाईज पोहोचलो प्रियाच्या इथे. सो आपल्याला तुम्हाला बोललेलो डेकोरेशन वगैरे करायचं आहे. मला प्रियाने सांगितलेलं की दादा या आपल्याला डेकोरेशन वगैरे करायचं आहे तर त्यासाठी चालतो आणि त्यासाठी बोलत होतो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. खूप मजा येणार आहे. सो आम्ही आता फ्रेम बनवायला सुरुवात केलेली आहे. मामा बघा संदीप मामा फ्रेम बनवतात. कोणतरी लपला तिकडे बघू नंतर.
काय जिथं भाऊजीचं काम चालू आहे आणि आपल्या गोलूने बघा काय टेक्नॉलॉजी वापरले. काय गोलू आहे? सायन्स व्हायचं सायन्स आहे सायन्स उपाय आई शपल बघा. काढू नको आता सायन्स मी करतो कसा कशी करशील बघू. जाऊ चला तर काय संध्या रात्रीचा वाजलाय मधुरी. 1:30 वाजलाय. सो मामाने आता पडदे वगैरे लावायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि यांची मस्ती चालूच आहे बहीण भावांची. यांचं काय प्रेम संपतच नाही. नाही तर बघा. मधुरी 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 हा. ती इशू टाकलेली कोणती आंबानी चोरलेली ती आता इकडे आली आपल्या इथे. तर गाईज मस्त पडदे वगैरे लावून घेऊ. तुला कसं बघा इथं ना तुम्ही ना ब्लॉग मध्ये बघत असाल इथे आपल्या इथे मधुरी आले घरात. तर गाईज मामाचे पडदे वगैरे मारून झालेले आहेत. सो थोडे बाकी आहेत. हे बघा थोडंच बाकी जास्त नाही ना. आता आम्ही मस्त डेकोरेशन करायला घेतले. मस्त फुलं वगैरे सजावट करायला. यावेळी रात्री केली एकदम इझी होतं पण बघायला इझी वाटतं पण आता आपण इझी स्वतः वाटतो ते जास्त कष्ट आहे. आमच्या हे फक्त टोचायला नाही मंदिराचा एवढं एक खांब झाले आता. एकच झाले ना. एकच काम झालेलं आहे. त्या लाइटिंग वगैरे खूप बाकी आहे आणि तरी त्यात पण आम्ही एका new- खांबामध्ये बी खूप भारी दिसते ह्यो. आणि आम्ही त्यात खूप न्यू अट्रॅक्टिव्ह काय ना काय टाकतोय. पहिलं- लाइटिंग टाकायची. पहिलं तर नुसतं पहिलं असं असंच उभंच होतं नुसता. पण आता एकदम युनिक झाले. चला बघू आता किती मेहनत आहे. प्रिया तर बोलते उडताना पक्का दादा खूप मजा येते खूप. खरंच का. खरंच मी पण करून तर बघ. चालू आहे इथे. चालेल की मत मेहनत करायला काय तेवढी मत. पण मला कंटाळा आला तर मी सोडून दिलं दुसरा करेल लगेच. चालेल ना. नाही का नाही म्हणजे हिचा देखो मत हे चलता आहे. कॉम्प्रोमाइज होईल ना आपल्यामध्ये. ना ना काय करली काहीतरी पडलं वाटतं तुला. डन फायनली. खतम झालेला आहे अशा प्रकारे. थोडीशी मेहनत आहे पण आम्ही आज पूर्ण केलं. गाईच 4 वाजलेत 4 पण आमच्या डोल्यावर जरा पण झोप नाही. एखादा कॉफी पितोय एखादा हे पितोय. काय आमचं काही खरं नाही बाई. काय बोलतो तू. हे तारा आणायचंच नव्हतं तुम्हाला. पण मला एक समजत नाही एवढा का मोबाईल फिरवतोय. तेच मी बोलूया. लाकडाच्या कॅमेरामॅन फोकस करो. दाखवा. आता बोर्ड दिसला बघ. असं बोर्ड दिसला. नाही ए, ही तुमच्या तारा गेल्या ना फुला गल्ली. कशी काय. चला तर काही सकाळचे 5 वाजलेत. आपला डेकोरेशन वगैरे करून झालेलं आहे मस्त. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं नका. लवकर करा.